झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस 5:30 वाजता शपथ घेणार। शपथविधीची तयारी पंतप्रधान मोदी अमित शहा उपस्थित राहणार। शपथविधी आधी फडणवीसांनी सिद्धिविनायक आणि मुंबादेवीचं दर्शन घेतलं। दर्शनाच्या वेळी भाजपचे नेते उपस्थित होते। आज फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार। 11 डिसेंबरला इतर मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता। आमदार भरत गोगावलेची माहिती। 12 किंवा 13 तारखेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। शपथविधीसाठी अजून कोणाला फोन आलेले नाहीत, तर 1 वाजेपर्यंत आमदारांना मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन येऊ शकतात। क्षीरसागरांची प्रतिक्रिया। आज मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील, मात्र वरिष्ठांनी निर्णय घेतल्यानं आणखी काहींचा शपथविधी होऊ शकतो। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। आज फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी। अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटलांची माहिती। शपथविधी सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुपारी मुंबईत येणार। शहांच्या उपस्थितीत आज महायुतीची बैठक होण्याची शक्यता। फडणवीसांचा शरद पवारांना फोन। शपथविधीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण। सूत्रांची माहिती। तर अधिवेशन सुरू असल्यानं पवार शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचं फडणवीसांना कळवलं। फडणवीसांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन। फडणवीसांकडून राज ठाकरेंना शपथविधीसाठी निमंत्रण, मात्र वैयक्तिक कारणामुळे राज ठाकरे उपस्थित राहणार नाहीत। उद्धव ठाकरे शपथविधीला जाणार काय हे मी आता सांगू शकत नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। तर ठाकरे पवारांसह सर्वांनी शपथविधीला यावं, चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन। महायुती सरकारच्या शपथविधीसाठी इतर राज्यातील नेते दाखल। बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य दाखल। एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, तर गृहमंत्री पदावर अद्यापही चर्चा सुरू। सूत्रांची माहिती। आज 100% शपथ घेतील, त्यांना सत्तेत राहायचं आहे, संजय राऊतांची प्रतिक्रिया। महायुती सरकारमध्ये अजित पवार आज 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। अर्थ, जलसंपदा आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम पाहण्याचा दादांकडे दांडगा अनुभव। पुढील 5 वर्ष राज्यात धुमशान पाहायला मिळेल। अजित पवारांनी दिल्लीशी चांगलं जुळवून घेतलंय, दिल्लीने त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे, राऊतांचं विधान। महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। 5 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 15 पोलीस उपायुक्त आणि 29 सहाय्यक पोलीस आयुक्त तैनात। शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहनांवर निर्बंध। महापालिका मार्ग, महात्मा गांधी मार्ग आणि हजारीमल सोमाणी मार्गांसह प्रमुख मार्गांवर निर्बंध। आज महायुती सरकारच्या शपथविधीनंतर मंत्रालयात पहिली मंत्रिमंडळ बैठक होणार। शपथविधीनंतर महायुतीकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता। राज्याला पुन्हा वैभवशाली बनवण्याची नव्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी। संजय राऊतांकडून मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांना शुभेच्छा। अजित पवारांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी। अजित पवार 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। भेटीसाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर। अजितदादा 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। ठाण्यात एक है तो सेफ हैचे बॅनर झळकले। फडणवीसांच्या शपथविधीपूर्वी ठाणेकरांकडून बॅनरबाजी। सीएसएमटीच्या बाहेर महायुतीकडून मोठी बॅनरबाजी। आज आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यानिमित्त बॅनरबाजी। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर।